नाम घेता बदली दोष जाती. वारकरी संप्रदायामध्ये अतिशय उंचीचे साधू श्री संत गोरोबा काकांचा आज संजीवन समाधी सोहळा आहे. काकांच्या जीवनावर आपल्याला होईल तेवढा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. काकांचं चरित्र श्री संत नामदेव महाराजांच्या गाथ्यात आलेलं आहे. काकांचं चरित्र श्री संत नाथ महाराजांच्या गाथ्यात आलेलं आहे. काकांचं चरित्र संत कवी महिपती महाराजांनी लिहिलं आहे. काकांचं चरित्र भक्तकथा तत्व नावाचा एक ग्रंथ त्याच्यात एक आलेला आहे, विस्ताराने आलेला आहे. श्री संत गोरोबा काका मराठवाड्यामध्ये सत्यपुरी नावाच्या गावात अवतीर्ण झाले. सत्यपुरी आयशे म्हणती धाराशिव जिल्ह्यामध्ये सत्यपुरी नावाची ही पुरी कृतयुगामध्ये विश्वकर्म्याने ही वसवलेली पुरी, त्याला सत्यपुरी असं म्हणतात. नाथ महाराजांनी चरित्र लिहित असताना पहिलंच चरण आहे, पहिलाच हा भगत पहिलंच चरण आहे. सत्यपुरी आयशे म्हणते तिरेशी. गोरोबा काका ज्या गावाला जन्माला आले त्या गावाचं नाव कृतयुगामध्ये सत्यपुरी. नंतर त्रेतायुग संपलं, द्वापारयुग संपलं, कलियुगामध्ये सातवाहन नावांच्या राजांचा काळ आला. आपण जे म्हणतो शालिवाहन शक हे सातवाहन, तर हे जे सातवाहन होते या सातवाहनांच्या काळामध्ये मध्यंतरी त्रेतायुगात द्वापारयुगात राक्षसांच्या आक्रमणामुळं या पुरीची भरतीच पडझड झाली. पडझड झाल्यानंतर मग मराठवाड्यामध्ये व्यापाराचं चांगलं केंद्र असावं आणि म्हणून सातवाहन राजांच्या काळामध्ये हे त्रिगर नावाचं शहर वसविलं गेलं. सत्यपुरीलाच पुढं चलून सातवाहनांच्या काळामध्ये त्रिगर नाव पडलं. पुढं चालुक्य आले, राष्ट्रकूट आले आणि राष्ट्रकूटांच्या नंतर यादवांची सत्ता आली महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये ज्या काही मराठीशाहींच्या सत्ता होऊन गेल्या, सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, बादामीचे चालुक्य, दोन चालुक्य होऊन गेले. त्याच्यात हे यादव, नंतर यादव ज्ञानोबा यांचं वर्णन करतात. जेथ यदुवंश विलासो सकळ कळा ते निवासो न्याया ते पोषी क्षितिशू श्री रामचंद्र. त्या गोरोबा काकांच्या काळामध्ये रामदेवराय यादवांचा काळ चालू होता. ज्ञानोबांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर त्या सातवाहनांनी वसवलेली ही त्रिगर नावाची नगरी, त्या त्रिगरचंच पुढं चलून आपण भ्रष्टरूप तेर झालं. तिथं पुण्य पावन तेरणा नावाचं तीर्थ वाहतं. दोन गावं जवळ आहेत आणि म्हणून जसं आपण देव आळंदी म्हणतो ना तसं तेरडोती असं नाव पडलं. पण तेरला गोरोबा काकांचा जन्म आहे. तर या तेरला विश्वकर्म्याने वसवलेली ही सत्यपुरी नावाची नगरी, सातवाहनांनी वसवलेली त्रिगर नावाची, आणि कलियुगातच त्याला आता अर्वाचीन काळामध्ये 1000 वर्षापूर्वी त्याला तेर असं नाव पडलं. आणि त्या तेरेला गोरोबा काकांचा जन्म झाला. तिथे एक माधवबू आणि रुक्मिणी नावाचं जोडपं राहतं. कुंभार घरात कुलाल वंशोत्पन्न. तर वारकरी संप्रदायात कुंभार समाजामध्ये फार वजनदार संत होऊन गेले. एक गोरोबा काका, दुसरे राका बंका वंका हे कुंभार नामदेव महाराजांच्या त्या चरित्र आले. तिसरे निळा म्हणे कुवा कुलाल हरिभक्त पिपाराचे पुतप्रिय तुम्हा. कुवा कुलाल यांचं चरित्र महिपती महाराजांनी लिहिले. निळोबराचे एकदाच आलंय उल्लेख निळोबराच्या गाण्यात. कुवा भगवत भक्त कुवा कुलाल कुवाजी त्यांचं चरित्र भक्तमालमध्ये बी आलंय. निळोबरांच्याही गाथेमध्ये एक प्रमाण म्हणून आलेलं आहे. निळा म्हणे कुवा कुलाल हरिभक्त पिपाराचे पुतप्रिय तुम्हा. आणि महिपती महाराजांनी ते चरित्र विस्ताराने लिहिलेले विशेष या. बरं, तर असे कुंभार समाजामध्ये हे उत्पन्न झाले साधू. ते त्यांच्यामध्ये पुरुष माधवबू आणि रुक्मिणी नावाचा जोडपं तिथं राहत होतं. पुत्रप्राप्ती त्यांना झाली का मरून जायचा मुलगा. मग तेरणा नदीच्या काठावर काळेश्वराचं मंदिर आहे. त्या काळेश्वराच्या पलीकडे स्मशानभूमी. तर गोरी खोदायची आणि त्या गोरीमध्ये ते बाळ पुरायचं. गर्ता खोदणं, गोरी खोदणं म्हणतात त्याला. गर्ता खोदून गोरी खोदून ते बाळ पुरून टाकायचं. दुसरा पुत्र झाला, तोही वारला, त्यालाही पुरलं. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 8 मुलं झाली त्या माधव आणि रुक्मिणी जोडप्याला. 8ही मुलं मेली आणि पुरून टाकली. एक दिवस पांडुरंगालाच काळजी पडली आणि पांडुरंगाने ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि पहाटच्या सवयीच
अरुणोदयाच्या वेळी भगवान पंढरीनाथ त्या माधववांच्या दारात प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर ब्राह्मणाच्या वेशात प्रगट झाले. भिक्षा देण्यासाठी रुक्मिणी माई आल्या. वाढत असताना भगवंताने विचारलं, मला भिक्षा दिली पण आता मलाही काही मागा. साधूने फुकट खाऊ नये, काहीतरी सेवा करीत मगच खात जावं. त्याचाच परिणाम हे कोरोना आला. आणि मग मला तुम्ही भिक्षा वाढली पण मला काहीतरी सेवा सांगा. काय म्हटले, काय देणार? तुमची कुस रिकामी दिसते. म्हणजे हो. मग महाराज आम्हाला 8 पुत्र झाले पण ते झाले का मारतात असं दाखवा बरं कुठं पुरलेत ते. अहो म्हणजे काय करणार, तुम्हाला काय करायचं दाखवा. तर ते जुने माणसं शहरात दळू होते. आणि मग ते माधव आणि रुक्मिणी यांनी त्या तिथे नेल्यानंतर काळेश्वराच्या त्या भूमीमध्ये पाहिलं तर तिथं त्या 7 गोरी होत्या. त्या गोरीमध्ये ती बाळं पुरली. उकरा पहिलं बाळ उकरलं. भगवंताची दृष्टी अमृतमय आहे. प्रेम पानास्तनी सदा सर्व काळ दृष्टी हे निर्मळ अमृताची. असं महाराज खरंच ह्या वारकऱ्यावर जीव ओळखून टाका. विठ्ठल पानास्तनी सदा सर्व काळ दृष्टी हे निर्मळ अमृताची. भगवंताची दृष्टी अमृतमय आहे. आणि म्हणून भगवंताने अमृतमय दृष्टीने पाहिलं. ते बाळ जिवंत झालं, मेलेलं कधी पुरलं. आता 8वं बाळ म्हणजे 1 वर्षाला जरी एक म्हणलं तर 8 वर्षापूर्वीच ना. 8 वर्षापूर्वी पुरलेलं बाळ, त्याची काय हाडी अस्थि पंजर असती. भगवंताने त्या अस्थि पंजरवर नजर टाकली कधी बाळ जिवंत झालं. बाळा स्वर्गपंथाला गेलं. दुसरी गोरी उकरली तर दुसऱ्या गोरीतल्या बाळावर अमृतदृष्टी टाकली. तेही जिवंत होऊन स्वर्गपंथाला गेलं. तिसरंही स्वर्गपंथाला गेलं. 4थं गेलं, 5वं गेलं, 6वं गेलं, 7वंही गेलं. 7 बाळा स्वर्गपंथाला गेल्यावर मग ते दोन्ही माता मावले रडू लागले. अरे ही सगळी बाळं जिवंत होऊन राहिली आणि स्वर्गपंथाला चालली. कमाल झाली. म्हणजे मतदान केलं हिंदू म्हणून तर त्यांनी एवढंच म्हणतो. काय पडत आहे, आम्ही तुम्हाला बाळा दाखवली जिवंत करायला तुम्ही सगळे स्वर्गाला पाठवली. भगवंताने 8वं बाळ जिवंत केलं, स्वर्गाला चाललं. हात धरला म्हणजे तुम्ही एकटे कसे स्वर्गाला चालला. मग सगळ्याला घेऊन जायचे स्वर्गाला. मग ते बाळ खाली ठेवलं. ते बाळ त्या उभय दाम्पत्याच्या हाती दिलं. सांगितलं हे गोरीतून जन्माला आलंय म्हणून याचं नाव गोरोबा काका. विठ्ठल शालिवाहन शके 1189 आषाढ शुद्ध दशमी वार गुरुवार पहाटे समय 7:30 वाजता हे हरिभक्त गोरोबा काका गोरेतून जन्माला आले. काय शालिवाहन शके 1189 ज्ञानोबरांचा जन्म. 97च्या साली ज्ञानदेव झाले. शालिवाहन शके 1197. त्याच्यात वाद आहे भारत, पण हे सांगतो हे एवढं ऐकून ठेवा. शालिवाहन शके 95 संवत्सरे निवृत्ती उदरी प्रगटले. 97च्या साली ज्ञानदेव झाले. शालिवाहन शके 1197 ज्ञानोबा आहे. आणि शालिवाहन शके 1189 गोरोबा काका. म्हणजे ज्ञानोबरायांपेक्षा गोरोबा काका काही वर्षांनी वडील होते. गोरोबा काका वडील आहेत ज्ञानोबरायांपेक्षा. 89चा जन्म गोरोबा काकांचा आहे आणि 97चा जन्म ज्ञानोबरायांचा. म्हणजे 89, 91, 92, 93, 94, 95, 96, 97 म्हणजे 8 वर्षांनी वडील. बहुतेक 8वे असावे म्हणूनच ज्ञानोबरांपेक्षा 8 वर्षांनी वडील असे हे गोरोबा काका गोरीतून जन्माला आले. देवानेच त्यांचं नाव गोरोबा काका ठेवलं. वाढू लागले. त्यांना गुरुप्राप्ती झाली. नाथ परंपरेतील सद्गुरू रेवणनाथ हे गोरोबा काकांचे गुरु आहेत. गुरूंकडून बोध प्राप्त झाला. मूळाक्षर शिकले. मूळाक्षर शिकल्यानंतर ऐवून रेलरू काय असं ते यांना काही शिकायची गरज नाही बरं का. हे तैशी तशीची वाटा न पाहता आणि वैशीच या गावानं येता. बाळपणीचं सर्वज्ञता उपजताची ज्ञानी अशी. आणि मग सकळ शास्त्र स्वयंभे निगती मुखी केले जैशी वदनी ब्रह्मशाळा एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास पाठच सगळं सर्व पाठ. तर गोरोबा काकांचा जन्म झाला. मूळाक्षर शिकले. गुरुबोध झाला. नाथ परंपरेतील सद्गुरू रेवणनाथांकडून त्यांना गुरुबोध प्राप्त झाला. गुरुबोध प्राप्त झाल्यानंतर ढोकीचे कुंभार बाबा त्यांना 2 मुली होत्या. एक संती आणि रामी. आता इथे कथातत्वात आले म्हणून सांगायचं. तर संती आणि रामी. तर ती थोरली जी संती होती ती महाराजांना दिली. लग्न झालं. विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्यांना एक पुत्र प्राप्ती झाली. मुलाचं नाव आहे मकरेंद्र. विठ्ठल गोरोबा काकांना एक मुलगा झाला.
झाला. मुलगा झाल्यानंतर काका वाढू मुलगाही हळूहळू बाळही छोटंसं रांगू लागलं. काकांच्या भक्तीला उधाण आलं. त्या काळात वारकरी संप्रदायाचा ऊर्जित काळ होता. काय मंडळी महाराज, देववृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सांग बोधला शेख मोहम्मद सावतामाळी गोरा कुंभार जनाबाई एकनाथ राम तुकाराम याचे काय मागच्या काळात येतं. पण एक काळ असा होता की मेळविले बांधे वैष्णव साधूचं पीक होतं महाराज एक काळात वारकरी संप्रदायामध्ये. ही सगळी मंडळी मग गोरोबा काकाला चांगली सहवास लागला. सहवास लागल्यानंतर काकांचा जन्म कुलालोत्पन्न असल्यामुळं त्यांना परीक्षेचं चांगलं ज्ञान होतं. कर्मधर्म संयोगाने आळंदीला संत संमेलन भरलं आणि संत संमेलन भरल्यानंतर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी संत संमेलनाला आली. परळी वैजनाथचे जगन्मित्र नागा हे आले, गोरोबा काका आले, ते आरणभेटीचे सावतोबा आले, राका कुंभार बंका ही सगळी मंडळी आली, चोखोबरा ही सगळी मंडळी आली. सगळेजण संत संमेलनात बसले. शेवटी नामदेव महाराज आले. मोठ्या माणसांनी उशिरा यायचा, लवकर आल्यावर त्याचं वजन राहत नाही. मग नामदेव महाराज उशिरा आले. आल्यानंतर नामदेव महाराजाला पाहिलं का, उठले निवृत्ती संतांच्या दर्शना. निवृत्तीनाथ महाराज तट दिशी उठून उभा राहिले. आपल्या संप्रदायात अभ्युत्थान देण्याची परंपरा आहे. अभ्युत्थान म्हणजे मोठी माणसं आली तर तिथंच तंबाखू चोळीत नाही बसायचं, तंबाखू टाकून द्यायची, सामोरं अभ्युत्थान दिलं पाहिजे. उठले निवृत्ती संतांच्या दर्शना पंढरीचा प्रेमा घरा आला. या प्रमाणावरून हे संमेलन पंढरपूरला घरा आला म्हणजे आळंदीला. पंढरीचा प्रेमा घरा आला. मग नामदेव महाराजाला बसायला जागा दिली. जागा दिली का दर्शनाला बारीच लागली महाराज. आणि मग केली प्रदक्षिणा निवृत्तीनाथ महाराज, वंदिले चरण, नामदेव महाराजाचं दर्शन घेतलं. झाला अभिमान नामयाशी. आता तिथं निवृत्तीनाथ महाराज पाया पडतात, ज्ञानोबराय पाया पडतात, सोपान काका पाया पडतात ना. बाकीच्यांना नाही किरकोळ समजायचं ना. तिथं मुख्य श्रेष्ठ वंदितात, बाकीच्यांना कनिष्ठांना काय किंमत द्यायची. नामदेव महाराजाच्या पाया पडल्यावर कोणीतरी वारकरी त्यांनी सांगितलं आपली वारकरी आपण ज्ञानोबर आहेत. नेम काय, एका लागती पायी रे किंवा पाया पडे जर एकमेक आपला नेम आहे. नामदेव महाराज हळूच फलवलं, ह्या पडा ज्ञानोबर आले. नामामध्ये काय वंदू यांचे चरण, अंगे परब्रह्म मजपाशी, यांच्याकडे पाय पडायचं. अंगे परब्रह्म मजपाशी. नामदेव महाराज काही पाय पडले नाही. ज्ञानोबरांनी ह्या गोष्टीवर लक्ष द्यायचं नसतंय महाराज. काही माणसाचं त्याच्यावरच लय बारीक ध्यान असते. आपल्या कोण पाया पडलंय आणि कोण नाही पाया पडले. काय पडलंय काही काय रान पडलंय, पाया पडायचं पडलंय. आणि मग सर्वजण दर्शन घेत असताना सर्व पाया कोण पडत आहे तिकडं नामदेव महाराजांचं लक्ष नव्हतं. मग पाया कोण पडत नाही तिकडं लक्ष होतं. सगळे पाया पडतात. कोपऱ्यात मुक्ताबाई उभ्या आणि नामदेव महाराज मुक्ताबाईकडं असे हळूच पाहिले. मुक्ताबाई तिकडून मोठे डोळे करायचे, हळूच पाहिले का मुक्ताबाई तिकडून आणखी मोठे डोळे करायचे. नामदेव महाराज हादायले मुक्ताईला, आधी शक्ती होती. तर मग निवृत्तीनाथ महाराजांच्या लक्षात आलं प्रकरण वाढण्यापेक्षा मिटवलेलं. शाण्या माणसांनी पाघरून टाकायचं करीत जावं. मग निवृत्तीनाथ महाराज अगं मुक्ती, अगं कोण येते तुला माहिती आहे का, पंढरीरायाचे निष्ठावंत वारकरी पांडुरंगाची आवडते आहे, चल 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 दर्शन घे. मुक्ताबाईने स्पष्ट सांगितलं, म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना, जाईना दर्शना है, आपण दर्शन घेणार नाही. म्हणजे का, आधी अभिमाना दूर करा. या बेट्याला अभिमान झालाय, आपण याच्या पाया पडणार नाही. मग निवृत्ती देव म्हणे आयशे बोलो नाही. अगं धन्य भाग्य पाहे संत आले, नामदेवा संगे देवाचा हो ओढा, प्रेमे केला वेडा पांडुरंग. अगं हे नामदेव महाराज सामान्य समजू नको, भाग्याने भेटले, धन्य भाग्य उजळले. आता संत भाग्यता भेटले, पाप ताप दैन्य गेले, संत पाऊले पाहता प्रमाणे. आणि मग अगं नामदेव महाराज मोठे साधू आहेत. नामदेवा संगे देवाचा हो ओढा, ओढा म्हणजे आपला कुबेरगंगा नाही. प्रेमे केला वेडा पांडुरंग, पांडुरंगाला यांनी वेळ केलाय, दर्शन घे. अगं पांडुरंगाच्या नेहमी शेजारी राहतात. मुक्ताईने सांगितलं, अखंड दयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही.
शेजारी चांगला असला म्हणजे माणसं सुधारते. कुणी सांगितलं तुम्हाला? उसाचे शेजारी एरंडाचे झाड, चांगला शेजार असल्यावर माणसं सुधारते. तुम्हाला कोणी सांगितलं? ऊसाचे शेजारी एरंडाचे झाड, ऊसाच्याच आळ्यात एरंड लावला तर काही नाही बघा. काय त्याचा पाड गोडी आली. जसा ऊसात गोडवा असतो हो तसं एकशुद्धा तरी गोडू आहे ना, बरोबर आहे का? पाळी तया काय कोडून गाळी तया कडू नव्हेची जी असा एकशुदंडू. आणि ते त्याचा गोडवा येतो का त्या एरंडाला? येत नाही. तसं शेजार चांगला असलेला तर आपल्या आळंदीत आपण महाराज मंडळी राहतो. आपल्या शेजारी जे राहते काय सुधारलेत काय? आपण पिवळे लिंब खातो तर ते पांढरे लिंब खातो. आपल्याच दारात आपण माझे काम पदाची साखर गावून आला पाणी प्रदक्षिणेच्या. तुम्हाला वाटतंय काय सुधारेल? चांगला शेजार असले माणसं सुधारतीलच असं काही सांगता येत नाही. आणि मग अखंड जायला देवाचा शेजार काय अहंकार गेला नाही. अहंकार कसा का गेला नाही? अगं असं म्हणू नको. अगं मोठे महाराज आहेत निवृत्तीनाथ, त्यांना रोज 2-2 तारखा येतात. निवृत्तांनी सांगितलं बोलोनी आयेने वाढीना डांगोर. त्याचा नुसता बोलण्याचा डांगोर आहे. अंतरेचा कोरा गुरुवेन. त्याला अरे संतांचा सन्मान कळेना जयाशी राहोनी देवापाशी काय केले. मोठ्या माणसाचा सन्मान कळत नसेल तर त्या माणसाने किती दिवस नदीत किती दिवस राहिला दगड म्हणजे बोट चेपा होतो. तसे पांडुरंगाजवळ राहिल्यावर केव्हा सुधारायचे? विठ्ठल विठ्ठल. संतांचा सन्मान कळेना जयाशी राहोनी देवापाशी काय केले. अगं तसं म्हणू नये मुक्ता घे दर्शन. म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण. आपण दर्शन असं म्हणू नको का? असं नको. पाय पड. तुम्हाला काय लोटांगण घालायचे घाला, आपण त्याच्या पायाला वाकणार नाही. म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण. निवृत्तीनाथ दादा तुम्हाला पाय पडायचं लोटांगण घाला, पण मी त्याला हिगलावून विचारणार नाही. म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण. आपण दर्शन लगे त्याचे. आता एवढं झाल्यावर काय सोपं असलं का? नामदेव महाराज आम्हाला बोलायचं काय संबंध आहे? काय बोलायचं संबंध आहे म्हणजे तुम्ही अंतरेचा कोरा गुरुवेद हे कोरा आहे हो. आणि मग याला अरे फुलादाचे कुंभ भाजले हवी ना माती. काय साय संगती पाण्याची. गाडगं जर कुंभाराने बनवलं जर ते भाजलं नाही तर त्याच्यात पाण्याची संगती तशी टिकत नाही. तसं या माणसाला संत संगती पचणार नाही. भाजलेलं नाही. संत संगतीत मनुष्य भाजला पाहिजे हो. पण आपण असे साधूलाच भाजायला बघतो. आणि मग म्हणे मुक्ताबाई चांग देवा वाणी भाजावा सज्जनी नामदेव. जसा चांगोबा भाजला तसा हा नामदेव भाजायचा. हे नामदेव महाराज ताडदिशी उठून उभं राहिले. पंढरपुरीत माणसं हे कडू उठून उभं राहिले. मी कच्चा आणि मला कच्चं म्हणता. तुम्ही आहेत का पकलेले? म्हणले तुम्ही आहेत का परिपक्व? मुक्ताबाई म्हणले आम्ही परिपक्व आहेत की नाही. तुम्ही कच्चे आहेत की नाही याची सगळी परीक्षा घेणार एक इथं महात्मा आहे. कोण? तेच परीक्षा घेईल. कोण हो? म्हणे मुक्ताबाई भाजले की कोरे काकाचे उत्तर खरे मानो. पूर्व काकाला काका हे नाव नामदेव महाराजांच्या गाठ्यात आलेले. म्हणे मुक्ताबाई भाजले की कोरे. हे गाडगं भाजका आहे का कोर आहे याची परीक्षा काकांना. काकाचे उत्तर खरे मानो. निवृत्ती देव म्हणे मुक्ताईच्या उत्तरे भाजले की कोरे येईल. ठीक आहे. निवृत्तीनाथ महाराज ठरलं. निवृत्तीनाथ महाराजाला हे प्रकरण घडवायचे. मुक्ताईकडून करून घेतलं. कधी असंच करावं लागत आहे बघा. मुक्ताईला पुढं करून हे प्रकरण घडवलं. मग म्हणे मुक्ताबाई भाजले की कोरे काकाचे उत्तर खरे मानो. आणि मग संतांची पंगत बसली. काकाच्या हातात थापटणं दिलं. एक गोड प्रमाण येतं का? आता ते सगळे प्रमाणात पाहिजे. बरोबर कसं असेल म्हातारा जुना म्हातारा अनुभवाचे थापटण्याचे प्रमाण आहे. अनुभवाचं थापटणं घेतलं. नामदेव महाराजांनी हो आधी केले मग सांगितले. पहिली पाळी या 4 भावंडाची घ्या आणि मग माझ्याकडे आणा. आधी आपण करावं. आपले केले आपण खाय. तुका वंदी त्याचे पाय. आधी तुम्ही नीती मांडली ना मग तुम्ही तसं वागा आणि मग आम्हाला आधी यांची परीक्षा घ्या. ठीक आहे. या कार्तीचं प्रेम त्याच्यात
तिच्या भावावर लय म्हणले. मग भावांची परीक्षा घ्या आणि मग प्रथम थापाटणे निवृत्तीच्या माथा. पहिलं थापाटणं निवृत्तीनाथ महाराजांना मारायची. काकाने आलो काय काका परीक्षक असते. प्रथम थापाटणे निवृत्तीच्या माथा. निवृत्तीच्या माथ्यावर थापटणं टाकलं. डेरा झाला निका परब्रह्म. आहा निका वैष्णव निका संभ्रम. आहा निका खणखणीत गाडगं निघालं मला खणखण वाटलं. वा डेरा झाला निका परब्रह्म. मग ज्ञानोबरायला थापटणं मारलं. सोपान काकाला मारलं आणि मुक्ताईची पाळी आली. मुक्ताईची पाळी आल्यावर तिकडून नामदेव महाराज म्हणले काका सोलापूर आणि उस्मानाबाद जवळजवळ जिल्हे आपला बांधाला बांधे ही कार्टी बाहेरून येऊन आपल्याला शिकवायला लागली. चांगली हाना. काका म्हणजे पाहतो तर काय. आणि मग त्याची थापाटणे मुक्ताईची हानी. थापाटणे मुक्तायशी हानी. अमृत संजीवनी मृत्यू आली. अमर्त्य असा भाव उफाळून आला महाराज. वाव परिपक्व आहे. आणि पाळी आली नामदेव महाराजाची. काका काका उस्मानाबाद आणि सोलापूर बांधाला बांधे दोन्ही जिल्ह्याचा सावकाशाना. काका म्हणजे दय बांध वाटलाय म्हणजे तुम्ही आमचा. त्याची थापाटणी नामदेवावर. नामदेव महाराज म्हणलं टोळी चोळे मोहरे रडू लागे. आणि सोडू लागले रडू लागले. आहा अतिथी आदर केला मुक्ताबाई. आम्ही तुमच्या घरी आलो असा अतिथी आदर. ह्याही प्रमाणावर हे संमेलन इथंच घडले. अतिथी आदर केला मुक्ताबाई. लाकडाने डोळे फुलली माझी. मग करिता गमन बरे दिसे. आपण इथून पळूनच जाऊ म्हणे मुक्ताबाई. चैतन्याचा केळ ब्रह्माग्नीवर चेतवावा. चैतन्याचा केळ करा त्याला ब्रह्माग्नी लावा. आणि जसा चांगदेव भाजला म्हणे मुक्ताबाई चांगदेवा वाणी भाजावा सज्जनी नामदेव. हे गाडगं भाजायचं. नामदेव महाराज म्हणजे करिता गमन बरे दिसे. नामदेव महाराज आमच्या वैद्य गुरुजीच्या भाषेत चिंग 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 पंढरपूरला गेले. डोक्यातून रक्त निघत होतं. पांडुरंगाला पाहिलं. पांडुरंग अरे 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 नाम्या अरे तुझ्या डोक्यातून रक्त कोणी मारलं. ज्याने मारलं त्याचे हात तुटतील. हा म्हणजे तुमचाच भक्त आहे गोरोबा काका. आता हे आपल्या एरीजवळच वातावरण. हात तुटतील बोलले देव. पण ते हात पुन्हा देवही जोडणार. ते मोठ्या माणसाचं लय जुळून असतंय. ते तिकडे एकाच हाटला जेवते तर तुम्ही कार्यकर्ते भाडा इकडे काय भाडा सुधारायचे कोणा ठाऊ बैठल. नामदेवा देवा ते मला काय 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 काढ तुझी संत मंडळी. ते सनकाडी मुक्ताबाई तिने कळ लावले. ते जुना म्हातारा गोरवा म्हणजे काय माथाने लाकडाने टोळी फोडली माझी. मग ठीक आहे नामा. देवा ते म्हणतात मी कच्चा आहे. मी खरोखर कच्चा आहे. नामा तू शहाणा ना. तू पकलेला ना. म्हणजे देवा तूही असंच म्हणतो. हो मग आता ती परीक्षा झाली पुढं चलो. मग त्यांना पुढं औंढ्या नागनाथला पाठवलं. नामा म्हणे खेचरपायी ओळखी झाली सर्वा ठाई. पुढं ते प्रकरण घडलं. असे हे गोरोबा काका परीक्षक संत असताना एक दिवस घरी असताना सत्यपुरी आईशी म्हणती तेरेशी हरिभक्तराशी कुंभारवा नित्य वाचेना आठवे विठ्ठल भक्तिभाव सबळ हृदया माझे. भगवंताचं नामचिंतन दुखाले. आणि मग कुंभार म्हणलं का धंदा ठरलेला कसला. दागिने घडवायचे नाही गाडगे घडवायचे. माती खोदून आणायची टाकायची पाणी टाकायचं. गारा कालवायचा. कालून झाला का नंतर गारा तुडवायचा. तुडवल्यानंतर गाडगे करायचे. आव्यात भाजायचे विकायला न्यायची. अशी त्यांची दिनचर्या चालू असताना एक दिवस पाणी कमी पडलं म्हणून त्यांची पत्नी पाणी आणायला गेली. तर ते मकरेंद्र नावाचा छोटासा मुलगा 1-1.5 वर्षाचा काय असेल अंगणात खेळत होता. स्वामी या बाळाकडे लक्ष द्या. काका कुठे बघत येतं. ती माऊली गेली पाण्याला. आता आई दिसना म्हणून बाळ बापाकडे गेलं. कार्याची धाव कारणाकडे असतो. आणि काकाकडे धावल्यानंतर मग काकाच्या लक्षातच आलं नाही. एका जनार्दनी नाचता समरसे. सामरस्यामध्ये नृत्य करत असताना बाळ पाया सरसे चिखली आले. बाळ चिखलात आलं. काकाच्या लक्षातच आलं नाही. नेनवेची बाळ की हे मृत्तिका. हे बाळ आहे का मृत्तिका आहे. हे नेनवेची. याच्यात जड जीवाचा भेद उडाला. मृत्तिका जड जीव बाळ जड जीवाचा भेद उडाला. 5 भेद आहेत. 5ही भेद उडवले तुकोबराच्या गाथ्यात ते तात्या सांगत असलेलं. नेनवेची बाळ की हे मृत्तिका. हे बाळ आहे का माती आहे काही कळलंच नाही.
मन गुंतलेशे देखा पांडुरंगी. आणि मग कुंभाराने बाळ तुडविले बाई. कोणी दिले का पण जोरात या नवलाची गोष्ट आई कसं काही बाई. कुंभाराने बाळ तुडविले बाई. काकाकडून ते बाळ तुडलं गेलं. रक्त मांसतेने झाला गोळा लाल. लाल बुंद गोळा झाला. काका नाचत येते का जनार्दनी नाचत असत. रक्त मांसतेने झाला गोळा लाल. नेनवेची तात्काळ गोरोबाशी. काकांच्या काही लक्षात आलं नाही की पत्नी पाणी घेऊन आली. महिला मंडळ पाण्याला. महिला मंडळात लय गणुबार. गंजाड्याला महिला मंडळात लय गणुबार. गंजाड्याला लय गणुबार. तुम्ही त्या वैतागेश्वरापाशी जाऊन पहा. एक पुडी 9 गडी. तसं महिला मंडळाला गंगूबाई भेटल्या, संगूबाई भेटल्या. तिकडंच अर्धा तास लागला का माता माऊलीला येण्याला वेळ लागला. आल्या, हांडाभर पाणी खाली ठेवलं. घरात पाहतात बाळ नाही, अंगणात नाही, गल्लीत नाही. आणि मग शोधू लागले. आता पाहिलं रक्त मांसतेने झाला गोळा लाल. त्या माऊलीने त्या गोळ्यावरच अंग टाकून दिलं. रडू लागल्या बोक्साबोक्षी. माथा पिटू लागल्या. तर काकाचं काही तिकडे ध्यानच नाही. त्या रडतात. रडत असताना काका काय पाहिलं. मग संपूर्ण गाव गोळा झालं. लोकांना वारकऱ्यांना नाव ठेवायला काय लोकांना काही निमित्त लागत नाही ना. लागलीच लोक नावं ठेवायला. काकाला याला काय परमार्थ म्हणतात का, याला काय भजन म्हणतात का, घेता बाबू काकालाच नाव ठेवायला. त्यांनाच नाव ठेवायला. काकालाच नाव ठेवू लागले. म्हणजे महिला रडायची. मग काकाचं कोणावर ध्यानच नाही. काका नाचतात. जी माऊली धावली महाराज उठली. काकाला त्या चिखलाच्या गोळ्यातून असं दूर ढकललं. जळो हे भजन आपुलेनी हाते. हाते शब्द असला तरी पायच घ्यायचा. बाळ मृत्तिकेत तुडविले. तुमच्या भजनाला का नाही लागो. तुम्ही माझं एकुलतं एक बाळ तुडवलं म्हणून. हे बघा मुलगा मेला याचं वाईट वाटत नव्हतं काकांना. पण भजनाला जळव म्हणली. जे काका जागे भजनी विक्षेप. हे काही मरण भजना विक्षेप सहन होत नाही. तर आपलं भजन रंगात आलं. तिकडून पपेटे आली तर भजन टाकून निघत मला. धन्य माता पिता. भजनी विक्षेप जे काका रागावले महाराज. आहा गे पापिष्टे भजन भंगिले. ताडना लागी घेतले काष्टा हाती. तिथं कुंभाराचा आवा पेटायचा. तिथं लाकडं पडली होती. आता आवा बी कळायचं नाही हल्ली कोणाला. आवा म्हणजे दुसरंच काही देणार. कुंभाराचा आवा पेटायची काही लाकडं होती. लाकूड उचललं. आहा गे पापिष्टे भजन भंगिले. ताडना लागी घेतले काष्टा हाती. काका फिरून लाकूड डोक्यात टाकणार. कोणत्याही बायकोला आपलं मालक किती परमार्थाची चांगलं माहिती असतं ना. आपण म्हणतो काकू काय तुमचे मालक. ते काय सांगू नका. सप्ताह आलं का पुढं पुढं पळत. सप्ताह झालं का पिऊन पडतं. कोणत्याही बायकोला तिच्या मालकाची किंमत माहिती असते. तिला माहिती होतं आपले मालक निष्ठावंत पांडुरंगाचे वारकरी. तिने लगेच शपथ घातली. स्पर्श कराल मजशी विठोबाची आण. ऐकता वचन मागे फिरे. काका मागं फिरले. तसंच लाकूड टाकून दिलं. हात लावायचा नाही. जा तुला हातच लावायचा नाही. पाटण काकाने उठायचं. तेरणा नदीला स्नान करायचं. देवपूजेला पाणी कळशी भरायची. घरी यायचं. देवपूजा झाली का पुन्हा पाणी आणायचं. स्वयंपाक करायचा. स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे. तिचा हात लावायचा. तिला तर हात लावायचा. तिचा हात ज्याला लागेल तेही घ्यायचं. स्वतः स्वयंपाक करायचा. स्वतः जेवायचं. स्वतः सगळं करायचं. असं म्हटलं पण त्या माऊलीला पाहावं काय करावं. आणि मग एकुलता एक मुलगा होता. तो वारला. मुलगा नाही. नदीला पाण्याला गेली. ती काकांची पत्नी का त्या बाया हसायच्या तिला. श्रुती सांगते ना पुत्रस्य लोको भवती अपुत्रस्य लोकः न भवती. निपुत्रिकाला लोकांतराची प्राप्ती होत नाही. स्पष्ट दिले श्रुतीमध्ये. आणि मग ना पुत्रस्य लोक भवती असे वेद सांगतो ना. तिलाही खिन्नता वाटली. ती पुन्हा माहेराला गेली. तिचं माहेर डोकीजवळच होतं. आणि मग गेल्यानंतर बापाला सांगितलं माझं ऐका. काय माझी जी लहानी बहीण आहे राणी 2 नावं आहेत ती त्यांना द्या. बापाने काही मान्य केलं नाही. पण अखेर शेवट मानावंच लागलं. आणि मग काकाला गाव गोळा झालं. अशा वेळेला गाव पुन्हा गोळा होतं. गाव गोळा झाल्यानंतर काका अवा असं कवर राहता. असं हाताने बनवून खायचं हे ते असं तसं. मग त्या खल्लाळीच्या पाटलाने 2 केल्या 3 केल्या. तर तुम्हाला 2 करायला काय हरकत आहे. खल्लाळीचे पाटील पुढं हे पुढं काही जोडून द्यायचं काही. गावच्या लोकांनी काकाला भरी घातलं. काकांचं लग्न लावलं. जुन्या काळात लग्न लावल्यावर लोक खंडाळ्याच्या घाटात फिरायला जात नव्हते. मग ते पंढरपूरला दर्शनाला जायचे. ते डवळेवाला विचारलं मी तुमच्या जागरण घालतेच का होते. हे लग्न झाले आमच्याकडे जागरण नाही. आमच्या देवघरात खोटोबाच नाही म्हणजे आमच्या परिसरात. आणि मग लग्न झालं का पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं. आमच्याकडे जागरण गोंधळ नाही. म्हणजे आमच्याकडेच पुढून पीक आलंय गोंधळ. हो आजरेकर वास्कर देवकर लग्न झालं का त्यांचे जे अनुग्रहित माणसं येतं ते जेजुरीला जात नाही.
ते पंढरपूरला जातात आणि आपले चटच जेजुरी जाते. गेले तरी काय नाही, पण खांद्यावर घेऊन जाते. काय 5 पावले चढायचा श्रुतीयुक्त विधी आहे. श्रुतीयुक्त विधी विठ्ठल. काय का आणि मग काकाजी गेले पांडुरंगाच्या दर्शनाला गेला ना, तर पांडुरंगाच्या पायावर मस्तक असताना सासरा म्हणला, काका 2 बायका झाल्या, एक आवडती एक नावडती, असं जमणार नाही. एकपणे न धरावे भिन्न, पाळावे वचन वडिलांचे. एका पहिलीला जसं सांभाळलं तसंच दुसरीला सांभाळा. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. एका जनार्दने सांगून या मात घातली शपथ विठोबाची. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, पहिलीला जसं सांभाळलं तसं दुसरीला सांभाळा. असं सांगितलं. काका म्हणले लग्नच कशाला लावलं. मग काका म्हणले जसं पहिलीला सांभाळलं तसंच सांभाळेल. पहिलीने शपथ घातली ना तीच शपथ पाळणार. कर्मधर्म संयोगाने लहानीला नाणं आलं. नाणं आल्यानंतर लहानीचा काका काय म्हणजे स्वीकार करीनात. मग तिच्या लई वाईट वाटलं. ती बहिणीला म्हणजे का गं, हा चंदनाचा वास भेटल म्हणून आणले तर माझ्या पदरात तू बावळच टाकली म्हणजे लई दुष्टात सुंदर आले तिथं. हो, माझ्या संसाराचं तू वाटोळं केलं. मग असं करू म्हटले. काका झोपल्यानंतर आपण त्यांचे हात आपल्या वक्षस्थळावर गेले. त्यांची शपथ मोडत ते दोघं आपल्या परत दोघींचा अंगीकार केला. काका घरात झोपत नव्हते, पडवीवर झोपायचे. काय विशेष असं मला. काका पडवीत झोपलेले. दोघी पत्न्या दोन्ही कुठून रात्री येऊन झोपल्यावर काकाचे हात अंगावर घेतले. 14व्या अध्यायात ज्ञानोबराय वर्णन करतात. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करे रावणी, साचची करचरणी होती डोळे, ही मूवी पाहावी काकाचं हे जीवन पाहावा. हाताला डोळे, हा साचची करचरणी होती डोळे, हाताला डोळे फुटले. हा डोळस परमार्थ असं आणाला परमार्थ नाही. आणि मग काका हा जयाच्या नाही काय सुरू जया भक्तीची प्राप्ती नाही. दयानी दिल्या ते उपाशी वैराग्य गा, दयाची चोखटे मानसी मी होण्याचे क्षेत्र संन्यासी. दयानी दिल्या ते उपाशी वैराग्य गा. सहज उभे राहिले तर निवडून आले. दयानी दिले सहज आठवडी दयानी दिल्या ते उपाशी वैराग्य गा. वा सुंदर. झोपेत सुद्धा वैराग्य ज्यांचं जागत असते मला विशेष. आणि मग ह्या ओळीवर बरोबर पुढे बोलाय वजनदार बोलायचं. झोपेत सुद्धा ज्यांचं वैराग्य बिघडत नाही ते म्हणजे आपलं जागृतीच टिकत नाही. आणि मग काका सावध होणी पाहे करत चोरी गेला. अरे हाताने चोरी केली. एका जनार्दनी त्याला शिक्षा करू. नाथ महाराज म्हणतात काकाने ठरवलं शिक्षा करायची. अंगणात आले. अंगणात वैरण कातरायचा आडकीचा होता. काही इकडं आडकीचे असते. पाणका सुपाई कातरायचा आडकीचा. 1 फळीगाव 2 फळी करायचा आडकीचा. बरेच जणांकडे असते तसे. तरी वैरण कातरायचा आडकीचा होता. आणि मग काकाने त्या आडकीचा असा उघडला. 2 हात पुढे गेले. पांडुरंगा या हाताने शपथ उडली, आता हे हातच ठेवायचे नाही. आणि घेऊन या शस्त्र केले पै ताडल म्हणून हात मारले. खंडिले करजान ओढ्याचा. दोन्ही हात तुटून पडले. तुटून पडल्यावर काकाने पांडुरंगाच्या नावाने मोठी आरोळी ठोकली. आरोळी ठोकलं का त्या दोघी जाग्या झाल्या. गाव जागं झालं. सगळे लोक पाहतात. आता 3 गुणाची माणसं प्रकाराचे 3. तुका म्हणे केले जन रजो तमोगुणी माणसं म्हणायचे. अरे यार काय परमार्थ म्हणते का काय. असे हात तोडायला निघाले काय माणसं आहेत काय. रजोगुणी होती ते. ह्या 2 बायकाच काय करायचं आता. सत्वगुणी वारकरी होते ते म्हणायचे. अरे बघा आमचा वारकरी. तुका म्हणे आम्हा टळण्याची नाही नेमा, पडता जरा भारी नेमाने टळे निर्धारी. असं वा. तुका म्हणे काही नाही नियमावे. नियम काय वारकऱ्याचं नेहमी सत्वगुणी वारकरी म्हणायचे. ऐका बरं का आता. तुका म्हणे नेम प्राणासाठी तरीच या गोष्टी विठोबाची. वा सुंदर. आणि मग काय काकाचा नियम असेल आता ऐकण्यासारखं आहे बरं का. पहिल्या पत्नीचा अंगीकार नाही. एक मुलगा होता तोही गेला. 2 दुसऱ्या पत्नीला हात लावायचा नाही. बरं स्वतःच्या हाताने करून खावं तर हातही राहिले नाही. बरं स्वतःचं तरी सोडून कुंभाराचा धंदा कशावर पोट असतोय. तात्याने सांगितलं परवा हातावर पोट ना. पकवायचं पोट हातावर, आमचं पोट तोंडावर. तुमचं श्रुती वाजनावर. प्रत्येकाचं काही ना काही ठरलेलं असतं. काका तर सगळा संसारच मोडकडी आला. एवढं असून एका जनार्दनी नसोडीचं भजन.
हात लावायचा नाही, तिचा मुलगा मेला दुसरीला हात लावायचा नाही, हाताने करून खावा तर हात राहिले नाही, दुसऱ्याला करून खावा, हाताचा कुंभाराचा धंदा हातावर पोट धंदाच बसला. एवढी बिकट परिस्थिती आली तरी एका जनार्दनीनं सोडीचं भजन पाहुनी नारायण काय करी. एखाद्याला म्हणलं का वारीला नाही आले, काय यायचं म्हणजे त्या काळ्याने माझ्या 2 शेळ्या मारल्या, आज भाग्यवान तू मेला नाही. काही कोरोनात माळी काढल्यात, मग आता कसंच व्हायचं त्याचं पोट आहे. समाजात काय तोंड घेऊन जाते मग ही माणसं. इथे गणपत वारकरी होते मावळा, त्यांना डॉक्टरने सांगितलं तुम्हाला अंडे खावं लागते. ते डॉक्टर मी गेलो तर चल पण माळ नाही काढायचं. वारला बा वारकरी पण आज अख्ख्या तालुक्यात नाव निघत आहे. जाणती माणसं महाराज हो ते निमाणी काढल्या तर काय म्हणायचे त्यांना महाराज जगायचे कोणासाठी हे कळा ना. जर नाही तर बायकोतच काही जे निघालीच नाही वाटत कोणाचं पुढं काय काय माणसं ते अवघड नेम सोडून देतात लोक. एका जनार्दनीनं सोडीचं भजन सोडलं नाही, गोरा छोटा भजन करी, छोट्या हाताने भजन करायची. पाहोनी नारायण काय करी. अरे वा पांडुरंगालाच काळजी. मग पांडुरंगाने काय केलं. वेश पालटोनी देव कुंभार पै झाले, गरुडाशी केले गाढव देवान. मग देवाने सर्व पोशाख बदलला, पितांबर सोडला, हो डोक्याला मुंडा सगून ढाळलं, गुडघे एवढं धोतर घातलं, खांद्यावर धोतर टाकलं, 12 बंदी घातली देवाने, हातात थापाटणं घेतलं, देव झाले कुंभार. वेश पालटोनी देव कुंभार पै झाले. रुक्मिणीला म्हणजे चल माझ्याबरोबर. रुक्मिणी अगदी पुतळ्या ठोरले, पैजण साखळ्या, कमरेला कमर पटान नाकाला तर घालून घरी आलं म्हणजे पुढं आपल्याला कुंभाराच्या घरी काम करायचं. कुंभारीन हो तिला केलं कुंभारीन. आता कुंभारी झाल्यावर आता कुंभाराचा धंदा म्हणजे अनेक जणांचं सरकार ना. आता गाढव पाहिजे. गाढव पुढं गरुड हनुमंत होते म्हणजे या चला. आल्यानंतर गरुडाशी उडत आले. सांगा देवा कुठं जायचंय परिवहन मंत्री. आणि मग मारुतीला गदा फिरत आले. सांगा देवा कोणाला ठोकायचं. त्यांना गाढव केलं. बघा एका भक्ताची सेवा करायची. एक भक्त काय झाला गाढव झाला. आपलं कसं आहे त्यांचं कीर्तन हे आपण नाही येणार. देव तुला पुढच्या जन्मी टोल नाक्यावर टाळ्या वाजायला. एक भक्ताची सेवा करायची. एक भक्त गाढव झाला. विशेष वेश पालटोनी देव कुंभार पै झाले, गरुडाशी केले गाढव देवा. गरुड हनुमंताला गाढव केलं. आता जर तिथे गरुडच नेला असतं तरी हनुमंत बी घ्यायच्या. मारुतीला सगळ्यालाच घेऊन देव आले बा. आल्यानंतर आले काकाच्या घरी. काकाच्या घरी आल्यानंतर दर्शन घेतलं, पाहिलं आणि छोटा भजन करी, छोट्या हाताने भजन करत होते. मग विचारलं कोण तुमचा गाव, आले ती कुठून, काय अभिधान गमन कोठे, कुठून आले, काय आले. पंढरीशी राहतो परदेशी आम्ही, नाम तरे स्वामी विठो माझे. मी पंढरपूरचा कुंभार आहे, मला विठोबा कुंभार म्हणतात. काय करता गाडगे घडीतो. गाडगे एकासारखं एक गाडगं नाही. बघा ना आता किती कोणाचं नाक वेगळं, डोळे वेगळे, काय कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडी कोंबड केली. एकासारखं एक नाही. वैशिष्ट्य जुळे जरी असले तरी काहीतरी फरक असतोच बघा. ते डॉक्टर बघा 2 मुलं आहेत बघा, ते योगेश आणि ते बघा सारखेच आहेत हुबे उगती सर, पण फरक आहेच बघा. असतो जुळे जरी असले तरी फरक असतोच. तर भगवंताने सांगितलं माझा तिकडं धंदा बसला, तिकडं स्टीलची भांडी आली, मराठवाड्यात आणखी बरं आहे आणि म्हणून मी तुमच्या आश्रयाने आलो. पण मग गावात राहून धंदा का नाही केला. हे म्हणजे बोलू द्या म्हणजे दुसऱ्याला जोडून दिलं. ते मग आम्हाला काय जोडून देणार नाही, तुमच्या आश्रयाने राहतो. बरं ठीक आहे राहा. आणि मग काकाजी ते सगळे मुक्काम केला देवाने. काका पहाटे 4ला उठणार, देव 2ला उठून रुक्मिणीला उठवलं. अगं उठ आपण काय इथं झोपा काढायला आलो का. अगं आपल्याला कामं करायचे तर. आणि मग भगवंताने गरुड हनुमंताला घ्यावं, माती खोदावी, माती घेऊन यावी. घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची. घडी म्हणजे गाडगे घडी बरं का. घडी म्हणजे नाही घडी पदाची सप्तमी गाडग्यात माती वाहिली. अरे येडे हळद. घडी म्हणजे गाडगे घडी. माती वाहे गोऱ्या कुंभाराची. माती काकाजीने वाहावी, भगवंतानी वाहावी. भगवंताने स्वतः माती. इंद्राने म्हणावं देवा तुम्ही कशाला खोदता, मी खोदतो ना. नाही काकाची सेवा मी स्वतः करणार. भाविकाचे का अंगे देव करी. देव स्वतः करतो मला. देवाने माती खोदावी, गरुड हनुमंतावर टाकावी. मोठवली पहाटे गरुडा खोगीर गाई, मृत्तिका वहिले वरी. आणि भगवंताने मृत्तिका घरी घेऊन यायची. आल्यानंतर अंगणात मृत्तिका टाकायची. राही रुक्मिणीने पाणी आणायचं, तेरणानं देऊन त्याच्यात पाणी टाकायचं. भगवंताने गारा तोडवायचा. गारा तोडवल्यानंतर पहाटे 4 वाजायची. 4 वाजले का काका उठायची. उठल्यानंतर
काका उठल्यावर काय करायचे? व्हॉट्सअप ओपन करून पाहिजे संदेश कोणाचे आले. ओठा पांडुरंगा काकाने ओठा पांडुरंगा म्हणलं का पांडुरंग उठलेलेच होते. पांडुरंग म्हणजे मी उठलोय, तुम्हीच उठा आता. ओठा साधू संत साधा बोलले आणि विचारलं कोण उठलाय? म्हणजे काकाजी उठले. असं भगवान आपलं विठू कुंभार उठलाय तो. आणि मग भगवंताने काकाजींचा हात धरायचा. काकाला काहीच करता येत नव्हतं. बाहेर घेऊन जायचं, प्रातर्वी घेऊन आल्यानंतर स्नानाला न्यायचं. काकाला आंघोळ घालायची गंगेच्या यमुने सरस्वती. स्नान झाल्यावर काकाचं धोतर हाताने व्हायचं भगवंताने. काकाला घरी घेऊन यायचं. काका देव पूजेला बसले. हा देव पुस्तक उडायचं हातच नाही ना. देवानेच चंदन उघडायचा, देवानेच देव धुवायचे. काय वैशिष्ट्य असं? देवानेच देव रंगणात धुतात, रंगणात धुतात. देवानेच देव धुवायचे. देव धुवून झाल्यानंतर देवाने देवालाच गंध लावायचा. आणि देवाने गंध काढायचा, काकाला लावायचा. देवी भक्ताला उपचार मांडले, शांती सुखासनी माने बैसविले. धरोनी तन्मयाची छत्रे गौरविले, ज्ञान संपत्तीचे दळभार दिले. सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवनी. भगवंताने भक्ताची पूजा करावी. जया पूजिले आदरे पांडुरंगे. भगवंताने भक्ताची पूजा करावी. हातीचे नीला कमळे तया दे. भगवंताने भक्ताची पूजा करावी. काकांना गंध लावून झाल्यानंतर भगवंताने मग गाडगे, भाजलेली गाडगे घ्यायची, गाडगे भाजायची. भाजणे ती नाना करी करी. हा हा लाघवे मुरारी चार गाडगे वेगळे वेगळे गाडगे देवाने करायचे. महाराज रंगीबिरंगीत गाडगे गाडगे विकायले रे. गावगावची लोक तिथंच गाडगे घ्यायचे. मग लोक गाडगे वाजून पाहायचे. ते म्हणजे काय किंमत कमी करता का आमची? गाडगं वाजून नाही घ्यायचं, मग आदळून घ्यायचं. म्हणजे बा फुटलं तर फुटलं, फुटलं तर फुटलं, पण फुटणार नाही. काय महाराज लोकांनी गाडी घराघर फिरवायची, जनाजन आदळायची. गाडगं फुटत नव्हतं. कसं काय फुटत? ब्रह्मदेवाने काढलेल्या गाडगे फुटाणार तर 80-90 वय झालंय. ब्रह्मदेवाच्या बापाने केलेले गाडगे कसे फुटायचे? पहिला चमत्कार भाजन येते नाना परिकरी. गाडगे असे परिपक्व. दुसरा चमत्कार, एक पट वस्तू घातली तर दुसऱ्या दिवशी 10 पट व्हायची. 1 किलो जर त्याच्यात काही धान्य घातलं तर दुसऱ्या दिवशी 10 किलो व्हायचं. 10 रुपये ठेवले तर दुसऱ्या दिवशी 100 रुपये व्हायचे. 100 रुपये ठेवले तर दुसऱ्या दिवशी 1000 रुपये व्हायचे. असं म्हणल्यावर लाभ हे लाभ जुनावाला परिसर सगळा काकाचीच गाडी होते. विठू कुंभाराची गाडी घ्या. लोक कुंभारात गाडगी घेतली यात नवल नाही. त्या भागातल्या कुंभाराच्या बायका सुद्धा मालकाला सांगायच्या तेरला गेले त्या विठू कुंभाराचं गाडगं घेऊन या. ते म्हणजे विठू कुंभाराचं आणि आम्ही केलेले गाडगे म्हणजे राहू द्या, तुम्हाला मसनात न्यायला कामाचे. विठू कुंभाराचे गाडगे. आता असं म्हणलं घरका भेदी लंकाट आहे. कुंभारांनी संघटना स्थापन केली. अखिल भारतीय कुंभार संघटना स्थापन केली. अध्यक्ष वाचन सुरू झालं. हे बघा ते विठू कुंभार आल्यामुळं त्याला बंगाली विद्या येते. म्हणजे त्याने असे गाडगे तयार केले, त्याची गाडगी फुटत नाही. 1 पट वस्तू घातली 10 पट. आपल्या पोटावर पाय पडला म्हणजे पाठीवर मारा, पण पोटावर मारू नाही. मग आपण वरच्या काढून त्यांना काढून देऊ. गावच्या पाटलाला घेतलं. अशा अडचणीच्या काळात पण पाटलाशिवाय कोणी करू नये. आणि मग पाटलाला घेऊन गेले काकांकडं. बरोबर विठू कुंभार हटाव, विठू कुंभार हटाव. कुंभाराचं आंदोलन आलं. म्हणजे काय झालं? अहो म्हणजे हा तुझा विठू कुंभार म्हणजे काय चमत्कार करतोय म्हणजे याची गाडी फुटत नाही. देव म्हणजे त्याला घासावं लागते, नाट पाठ करावं लागते, समाधी पाठ क्रीडा पत्रिका पाठ करायचं, तेव्हा कीर्तन रगत आहे. तसं उगं असतंय का काही? फेरून करणे वगैरे. बघा ही माणसं नाही दिसते साधी. पैठणकर हे आमचे गोवर्धन बुवा, हे शिवाजी बुवा असे खास पाठांतरे महाराज यांचं. आम्ही यांच्यात राहतात म्हणून बोलतोय. महाराज हे शिवाजी बुवा अशी गोड समाधी म्हणते. विठ्ठल म्हणले अहो ते 1 पट घातलेली वस्तू 10 पट कशी होती? हा म्हणजे ते काय मला सांगता नाही. म्हणजे तुम्ही गांजा जास्त येतात त्याच्यामुळे तुमच्या लक्षात 10 पट घातली असेल तुम्हाला 1 पट वाटत असेल. नाही तेवढ्यात एक जण मला थांबा हे बंगाली विद्या शिकलेलं आहे. म्हणजे कसं काय? अहो वर्ष झालं हे आल्याला. जशी यांनी 2 गाढवं आणली, जशी आणली तशी ती ओरडलीच नाही. त्याचा माझा बांधलाच माझे. आता ह्या गडबडीत देवाने त्या लक्षच नव्हतं. ते मारुतीन हान म्हणून ओरडले का आपले मारुतीन गरुड ओरडले. ते हळूच म्हणा काय गरुडा अरे वारड म्हणजे तुम्हाला ओरडायला काय झालं? ते देवा ओरडायचं असते ओरडा
म्हणजे ते दोन गाढवं ओरडायला लागले किती सलग 7 दिवस. लोक बघा बंगाली विद्या गाढवं कुठं 7-7 दिवस ओरडत. भगवंत चतुरातू शिरोमणी देव म्हणजे आमचे गाढवं असे आहेत वर्ष ओरडत नाही. एकदा ओरडायला लागल्यावर सत्या वर्षभराचं ओरडून असे भगवंत तिथं राहिल्यानंतर आषाढीची वारी आषाढी कार्तिकीची वारी आली असं नामदेव महाराज प्रमाणे. आणि मग ज्ञानोबराय नामदेव महाराज दिंडी घेऊन वैराग मार्गे तेरला आले. वैराग मार्गेच ना तेरला आल्यानं कुठून आली ती दिंडी काय माहिती नाही. कुठं संस्था असेल मला पाहावं लागेल आता ती दिंडी घेऊन काकाच्या घरी आल्यानंतर गावातच कळालं की असं चाललंय. असं चाललंय म्हटल्यावर आल्यानंतर गावाच्या नदीच्या तिथं आहे भगवंत रुक्मिणी म्हणजे रुक्मिणी गावाला बनवता आलं पण हे आले ते जातीवंत वारकरी यांना आपल्याला फसवता येणार नाही. मग चला गाशा गुंडाळा. आणि मग देव रुक्मिणी गरुड हनुमंत सर्वांनी गाशा गुंडाळा. देव अदृश्य झाला. ज्ञानोबरायची दिंडी दारात आली. काकाने पाहिलं हा गाले संतांशी असणे पूजा करी काय लगेच बसायला अरे बसायला टाका अमुक करा तमुक करा सगळ्यांना बोलवलं. ज्ञानोबराय म्हणले अहो आम्हाला काही उपचार करू नका. मग विठू कुमार कुठे तेवढं दाखव म्हणजे तुमच्याकडं तक्रार आली का? तक्रार पुंडलिकाची तक्रार आहे. म्हणजे का वचन दिलं होतं की मी पंढरपूर सोडून जाणार नाही. न पुसता जाता नाही असं वचन दिलं होतं. खाली बैसता ही भी अवघा त्यांचा होय जीव भावा सहित न म्हणे पर बैससे. मी दुसरीकडे जाणार नाही बसणार नाही असं वचन दिलं होतं देवाने. आणि तो कसं काय पुंडलिकाला दगा देऊन निघून गेला. ती तक्रार आहे म्हणजे कोण? अहो विठू कुंभार नाही तो साक्षात पांडुरंग आहे. काय सांगताय माऊली? हो कसं काय? पाहिलं तर विठू कुंभार तिचं कुंभाव म्हणजे ते कुंभार नाही कुंभारी नाही त्याची ती तुझी गाढवही नाही. ज्ञानोबाराने सांगितलं त्याने जाता जाता केलेली गाडी आणा. ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे भाजने आणवी तवती देखील अवघे दिव्य रूप. चंद्र सूर्याचं तेज फिक अशी ती गाडगे देवाने शेवटचा चमत्कार अशी चमचम गाडगे करायची. आणि मग एवढंच नाही ते गाडगं कानाला लावा विसर्वणी करी घेतले भाजन म्हणजे गाडगं विठ्ठल विठ्ठल जाण शब्दने घे आरा. म्हणजे आपले हे फारच दुष्ट करावया गेलो प्रपंचाचे हित पापाचे पर्वत झाले माथा. पांडुरंगाने आमच्यासाठी कष्ट करावे. मग संसारच करायचं नाही. लगेच गावातले ब्राह्मण बोलावले आणि जी हरी धरिला म्हणी दिले संसाराशी पाणी. संसार लुटून दिला. दोन्ही पत्न्या आणि काकाजी दिंडीत सामील झाले. दिंडी गेली पंढरपूरला दिंडी केल्यानंतर चंद्रभागेचं स्नान पुंडलिकाचं दर्शन प्रदक्षिणा पांडुरंगाचं दर्शन घेऊन सगळे वारकरी वाळवंटात आले. नामा वाळवंटी कीर्तन करी सोंबाचा कडदोरा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी. नामदेव महाराजांनी सोंबाचा कडदोडा घातलेला रक्त्याची लंगोटी घातलेली. आता ते काय ते त्यांना जाऊन विचार मला नाही सांगता काय. नामा वाळवंटी कीर्तन करी नामदेव कीर्तन करी. आणि नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू झालं. जनाबाई होत्या. जनाबाई सांगितलं आळंदीचे ज्ञानोबराय आहेत का? हो मनाचा. मग ज्ञानोबरायने जायचा आला तू पंचम मध्ये चाल धरली. ज्ञानोबरायने चाल म्हणायला सुरुवात झाली. म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग बोलता रंग या कीर्तनी भरला. प्रेमाचे छंदे देव नाचू लागला. देव एवढे नाचायला लागले की नाचता देवाचा गळाला पितांबर गळून पडल्यानंतर कबीर महाराज आले होते. ये कैसा इनका खुदा आहे. नामदेव महाराज वारकऱ्या का आला आहे सावध होई बापा ऐसे बोले कबीर. ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ. सुंदरपैकी कीर्तन सुरू झालं. म्हणजे नामदेव महाराजांनी सांगितलं वारकरी मंडळी हात वर करा टाळी वाजा. आता सगळ्यांनी हात वर केले पण गोरियाच्या मनात संकोच वाटला. कर नाही मजला टाळी वाजा. तेव्हा मला हात नाही दिलेली असं भजन केलं असतं म्हणजे बघा त्याला हात नाही त्याला विचारा किंमत. भक्ताचा महिमा वाढवी श्रीपती कीर्तने गोरिया प्रती
श्रीपती कीर्तनी गोरी आपत्ती करी आली. हो सांगतो ते बाळाचंच सांगायचं राहिलं. आणि मग काकांना हात फुटल्यानंतर गोरा थोटा भजन करी कर फुटले वरच्यावरी. काकाला हात फुटले. मग त्यांची जी पत्नी होती ती पत्नी ती म्हणायला लागली देवा त्यांना हात दिले आमची पुसरी कावीच ठेवली. एका जनार्दनी पुरले मनोरथ मुलं ही कीर्तनात देखील. त्यांचं जे वाढलेला मुलगा होता ना तर ते मुलगा रांगत कीर्तनात आलेला माहिती आयता कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ ज्यांनी कीर्तन बंद ठेवलेत ना आला का देव त्यांना आता लयच हाजेरी घेईल गाडी आता. आणि मग काकांना पुत्रप्राप्तीही झाली आणि मग भगवंत प्रगट झाले. भगवंताने का त्या दोन्ही पत्न्यांचा हात घेतला काकाच्या हातात दिला शपथ सुटली. म्हणजे आज काय माणसाला काय निर्वाणीची शपथ घेतली म्हणजे काय असा वारकरीच पाहिला नाही. आणि मग काकांना पुन्हा संसारात पाठवलं. ते रामदेवराव यादवाला काकाची कीर्ती कळाली तर त्याने काकाला विटा बनवण्याला सांगितल्या. विटा बनवल्यावर आता उद्या सैन्य निघाल्यावर गावातल्या दुर्जने ते विटा घेतात थेट त्यांना नदीत टाकून दिले. म्हणजे सैन्य आलं पाहायला तर विटाच नाही. विटा नाही म्हणजे काकाला बेड्या टाकल्या. नदीच्या काठावरून जातो तो सगळ्या विटाच तरंगून आलेल्या. आज आपण गोरगा काकाच्या दारात गेले का तिथं विटा आहेत बघा त्या पुढं हौद केलेला आहे. एक किलो अर्धा किलो पाऊन किलोची विटी पाण्यावर कशी तरंगती विशेष आश्चर्य आहे मला. लोक म्हणजे अंधश्रद्धा तुला काका तरंगतोय का विशेष आहे का नाही. ते सेतू फोडत होते. दोन देशांच्या व्यापाराला सेतू आडवायचो बघा. लंका आणि भारत आहे ना याच्या मध्यंतरी सेतूही पाण्याखाली. तो सेतू आडवा येतो. आपले पूर्व सरकार आपलं केंद्र सरकार पूर्व त्यांनी ते सेतू फोडायचा ठरवला. फोडताना ते दगड तरंगून यायला तात्याचं कीर्तन होतं. तात्या म्हणजे दगड तरंगून येतात तरी आपल्या लोखंडाबाई म्हणतात. लोखंडाबाई लक्षात आली का तुम्ही सोना आम्ही नाही लोखंडाबाई म्हणतो आम्ही. तर त्या म्हणतात दगड तरंगून येत असून सुद्धा ते म्हणतात तो रामाचा सेतू नाही. तात्या काय म्हणले आहे माहिती मग ते रामाचा सेतू नाही मग काही हिच्या आईची नानी आहे का. आता ते हे काही कोणी चॅनलवर टाकू नका नाही तर ती आमच्याच दारात लोखंडे ती तात्या ओवाच्या काय का तात्याने त्या विटा तरंगून आल्या. आज सुद्धा आपले काही वारकऱ्यांकडे त्या विटा पूजेला पूजा करतात वारकरी त्या विटाचे. असे पुण्य पावन काका मग शालिवाहन शके 1267 असा एक काळ सांगितलं होतं. आणि शालिवाहन शके 1239 असा एक काळ सांगितलं होतं. मतभेद आहे काकाच्या निर्याणाच्या बाबतीत. आणि मग ज्ञानोबराय गेले चोखोबराय गेले आपले ज्ञानोबराय गेले सोपानदेव गेले निवृत्तीनाथ महाराज समाधिस्थ झाले. मुक्ताई गेल्या आदर्श झाल्या. आधी संत मंडळी गेली. काकाला उदास वाटून आपणही आता राहायचं नाही. आणि मग पांडुरंगाला निरोप दिला की आता पांडुरंगा आता मज जाणे प्राणेश्वर सवे मी माझी या कर्तव्य अनुसरलो. आणि मग भगवंताने तिकडून पुंडलिकरायाला सनकादिकांना सर्वांची दिंडी घेऊन पांडुरंग तीरला आले. शालिवाहन शके 1239 किंवा 1267 यावेळी चैत्र महिना वद्य पक्षामध्ये आजची वद्य त्रयोदशी वारकरी संप्रदायातले जवळजवळ 90% संत वद्य पक्षातून गेलेले. विठ्ठल महाराज गुन्हे सुद्धा वद्यदशमी भाद्रपद वद्यदशमी विशेष बरं काय आपले साधू वद्य पक्ष लोक महाराज वद्य प्रतिपदा आहे का नाही माग वद्य प्रतिपदा वद्य पक्षाचा पहिलाच दिवस. तर असे हे काकांनी आज शालिवाहन शके 1100 शालिवाहन शके 1239 किंवा 1267 चैत्र पक्ष वद्य मास आपलं चैत्र मास वद्य पक्ष आणि वद्य त्रयोदशीला आज ज्ञानोबराय ही त्रयोदशी वद्य त्रयोदशी कार्तिक सोपानदेव ही वद्य त्रयोदशी सन्मार्गशीर्ष आणि काका वद्य त्रयोदशी पण हे चोखोबराय वद्य त्रयोदशी पण वैशाख त्रयोदशीला फार मोठं महत्व आहे. त्रयोदशी उत्तम थोर करीला दिंडी पताका गजर टाळ मृदंग धनस्कार तरी तो सकळ कुळ तारी त्रयोदशी उत्तम थोर. आणखी एक प्रमाणे बघा त्रयोदशीचं दुसऱ्या समाधीत आलंय बघा महाउत्सव त्रयोदशी केला तयार ज्ञाननिवासी मग नामा म्हणे विठोबाची शरण धरून येणार दुसऱ्या समाधीत
दशमी प्रस्थानाचा समय द्वादशी कीर्तन एकादशी कीर्तन महोत्सव द्वादशी क्षरापती महोत्सव ज्ञानदिवशी केला त्रयोदशी म्हणे काही न करे गामधू एक अलंकापुरी समाधी प्रसंग करी करीला त्रयोदशी फार मोठं महत्व आहे. त्रयोदशी उत्तमोत्तमत्व. आणि मग त्या त्रयोदशीच्या दिवशी संताधिकांनी सर्व साधू संतांनी एकत्रित पुंडलिकरायांनी एकत्रित येऊन काकांना समाधी दिली. संत गेले तया जनमित्र पण यांचा आसन केचर. आणि या सगळ्या मंडळीला बोलवलं तर कोणाकोणाला बोलवलं? बंका भक्त लाडका तो बोलावेला देखा आरोगणे. आरोगणे म्हणजे जेवायला. आणखी कोणाला बोलवलं? तो बोलावेला देखा आरोगणे. वैराग्याचा वेळू तो हा गोरा कुंभारू. आवडता डिंगरो केशवाचा आयुष्य थोर साने सगळं भक्त राहिले. देवी आरोगणे बोलावेले. देवाने ब्राह्मणाच्या पंक्ती उठून दिल्या मग आपल्या वारकऱ्याच्या पंक्ती. जेव्हा एका पंक्ती सरशामी एका पंक्तीला मी बरोबर जेव्हा काकांना बोलवलं तर काकांना वैराग्याचा मेरू म्हटलंय. आणि मानी भक्तांचे उपकार भक्तांचे देवावर उपकार आहेत. यांचे उपकार दाखवलो मी संपूर्ण भक्तपराधीन झालो. त्याचं कोणतं वर्णन करतात? हा विसोबा केचर आणि नरहरी सोनार हा गोरा कुंभार अंतर्निष्ठ हो समाधिस्थ सदा निवाने निश्चित सभाह्य देखत मन लागी. असे वैराग्याचे मेरू अंतर्निष्ठ गोरोबा काका यांचा समाधी सोहळा नाही. आम्हा कीर्तनकाराच्या निधन या साधू संतांच्या तरी पुण्याने हा महाराष्ट्रावर भारतावर जगावर आलेलं कोरोनाचं संकट निघून जावं. हीच पुण्य पावल काकांच्या चरणी प्रार्थना करायची. आदरणीय हरिभक्ती करायची. शिवाजी महाराज द्यावे तेवढे धन्यवाद. पुढे अशा अडचणीच्या काळात ही जडीत मूळ दुष्काळात राजस्थानमध्ये उजनीचं पाणी नेण्यासारखं झालं. अशा अडचणीच्या काळात शिवाजी महाराजांनी अथक प्रयत्नातून हे उत्सव करतात. महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. पुढे तर पुन्हा आता बंकट स्वामी महाराजांची पुण्यतिथी आली. पुन्हा चोखोबरायांचा पुण्यतिथी सोहळा आला आहे. चोखोबरायाचा समाधी सोहळा आला आहे. चोखोबरायाची पुण्यतिथी आहे आणि समाधी आहे. विशेष असं मुक्ताईचा तेजोविलय दिन आलेला आहे. शिवाजी महाराज हे सगळे उत्सव करतात. महाराजांना आणखीन ज्ञानोबरायाने बळ द्यावं हीच ज्ञानोबरायाच्या त्याने प्रार्थना. तुकोबरायाचं भजन तुकाराम.